हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक जाहीर झालेल्या आहेत। इथे प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा त्याच्या पक्षाचा जोरदार प्रचार करत आहे। आत्ता आपण सध्या वाठार निंबाळकर परिसरामध्ये आहोत। बघूयात इथली जनता कोणत्या पक्षाला पाठबळ देणार, कोणत्या लाडक्या उमेदवाराला निवडून आणणार, हे आपण इथल्या जनतेला थोडेसे प्रश्न विचारूयात। बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुम्हाला काय वाटतं, वाठार निंबाळकर गटातून कोणत्या कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? वाठार निंबाळकर मधून जिल्हा परिषदेचा लोखंडे एक निवडून येतील, म्हणजे भाजपची सीट दोन्ही निवडून येतील। प्रल्हाद साळुंकेचा पोरगा येईल, धनंजय साळुंके आणि ते लोखंडे, विष्णुबन लोखंडे। बाबा तुम्हाला असं वाटतं, म्हणजे जवळजवळ वातावरणच सगळं असं आहे आणि जवळजवळ म्हणजे 90% मतदान त्यांना होणार आहे। म्हणजे वातावरण असं आहे म्हणता तुम्ही, तुमच्या प्रगतीसाठी काही प्रगती त्यांचं म्हणजे कार्य केलेलं, त्यांनी जे केलेलं या आमच्या तालुक्याला त्याचं त्यांना फळ मिळणार आहे। म्हणजे यंदा वारं बदलते, प्रगतीच्या दिशेने चालले असं तुम्हाला वाटतं? वाटतंय प्रगती त्यांची भरपूर आहे, गावात सुधारणा होत आहे। शेतकऱ्याचं सुद्धा त्यांनी व्यवस्थित केले, अधिक लाडक्या बहिणीच्या योजना चालू केल्या, अधिक तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला सगळ्याला म्हणजे आम्ही आधी शेतीमध्ये काही तुम्हाला प्रश्न उद्भवत होते का? आधी उद्भवत होते, आता लाईट बिल सुद्धा माफ करून टाकलंय हो त्यांनी। म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने जरा वाटतोय आणि मी शेतकरी या नात्यातनी सांगतो की आमचं सगळं त्यांनी भाजपने चांगलं केलेलं आहे। काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, वाठार निंबाळकर गटातून कोणत्या पक्षाचा उमेदवार येईल? कमळ विष्णूंनाच येतील असं वाटतं आम्हाला, कारण की त्यांनी आम्हाला बरीच सुविधा दिल्यात। दिवसा लाईट दिली, लाडकी बहीण योजना चालू केली, मुलींना सायकल दिली, अजून बऱ्यापैकी तुमचे प्रश्न सुटतात असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही ज्या मागणी करताय त्या भेटतात तुम्हाला? म्हणजे यंदा वारं बदलते राजकारणात? बदलते कमळ। असं काय वाटतं ताई तुम्हाला? विकास झालाय, सायकल वाटप केलं, म्हणजे जे तुझे शाळेचे प्रश्न चालत तुला जावं लागायचं त्याच्यासाठी तुम्हाला सायकल भेटली असं तुझं म्हणणं? सगळ्या शाळेला म्हणजे हे केलं सायकल। तुमच्या वाठार निंबाळकर गटातून तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजपचा विष्णुबन। असं का वाटतं तुम्हाला? त्यांचं कामकाज चांगलं या आणि बऱ्यापैकी मुलींना ह्यांना आमच्या मुली चालत शाळेला जात होत्या 2-2 किलोमीटर, तर त्यांना सायकली विकली दिल्या किंवा कोणाची काय अडचण असली तर दादांच्या ह्याच्यातनं सगळं हे होतं। म्हणजे तुमच्या मुलाबाळांचे बऱ्यापैकी प्रश्न सुटतात? सुटतात। तुम्हाला काय वाटतं ताई, कोण निवडून येईल? भाजप ग्रुपची निवडून। असं का वाटतं ताई तुम्हाला? कारण त्यांनी लाडक्या बहिणीच्या ज्या योजना चालू केलेल्या आहेत त्यामुळं तीच येणार। म्हणजे तुम्हा महिलांना पैसे भेटतात, त्यातनं तुम्ही ते उद्योग समूह तुमचा सुरू करू शकता। आमच्या मुलींना सायकली वाटप केल्या, चालत जातात, त्या सगळ्या योजना चालू केल्या। म्हणजे जनतेच्या दृष्टिकोनातनं विचार होतो इथे? जनतेच्या दृष्टिकोनातून विचार। यंदा वारं बदलते असं वाटतं? वारं बदलते, भाजपचंच। मावशी, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या वाठार गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? माझा असं काय वाटतं मावशी तुम्हाला? म्हणजे काही योजना वगैरे तुमच्यासाठी राबवल्यात असं वाटतं तुम्हाला? करतो ती काय योजना? म्हणजे योजना मला घरकुल दिलं, आणखीन माझ्या पुरीला पैसे येतात आपलं, म्हणजे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्याची तुम्हाला मदत होती? लाडक्या बहिणीचं पैसे येतात। काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। तुमच्या वाठार निंबाळकर गटामध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाची जास्त हवा आहे, कोणत्या पक्षाचे उमेदवार? असं का वाटतं तुम्हाला ताई? कारण त्यांनी आम्हाला भरपूर सुखसुविधा दिल्या आहेत। आमच्या गावात लाईटची सोय केली त्यांनी, लाडकी बहीण योजना सुरू केली आणि मुलींना आमच्या सायकल वाटप केली आणि म्हणजे सगळ्याच आणि आम्हाला असं वाटतं त्यांनीच यावं। म्हणजे याआधी काही लाईटीचे प्रश्न होते ते तुमचे सुटले आणि लाडकी बहीण, जसं की तुम्ही म्हणला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात, तर त्यातनं तुम्हाला असं मदत भेटते का? हो, भेटते। चालतं, म्हणजे प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल होतीये, तुम्हाला मदत होतीये। बाबा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या वाठार निंबाळकर परिसरामध्ये कोणत्या पक्षाचा जास्त हवा आहे? भाजप।
असं का वाटतं बाबा तुम्हाला? कारण त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत आमच्या इकडे, पाण्याची सोय, सायकली वाटप संपूर्ण, त्याच्यामुळे आमचं तिकडंच आहे. हां, पाण्याच्या आधी काही प्रश्न होते का असं वाटतंय तुम्हाला, त्यामुळे सुटलं का वाटतं? पाण्यासाठी सुटले आमचे प्रश्न. आणि तुम्ही जसं की म्हणलात आता की लहान मुलांना सायकली वाटप केलं, या आधी त्यांना चालत जावं लागायचं का? हो, चालतच जातो तुम्ही. बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या वाटार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, कोणता पक्ष निवडून येईल? भाजप. असं का वाटतं बाबा तुम्हाला? ते सुधारणा केलेली म्हणजे कोणत्या पाण्याच्या लाईटीच्या दिवसा लाईट दिली, काय मुलांची बी सुविधा झाली. आता फक्त रोडचं काम तेवढं होणार आहे, ते करून देतो म्हणले. म्हणजे याआधी वीज पुरवठा समस्या, पाणी पुरवठा समस्या जाणवत होत्या, हा, त्या आता पूर्ण झाले ते. पूर्ण झालेल्या आहेत. आणि रस्त्याचं काही काम टीव्ही करतो म्हणले. म्हणजे यंदा बदल घडतोय तुम्हाला वाटतंय असं? बदल घडतोय. अवशी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाटारगट निंबाळकर परिषदामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजप. असं का वाटतं मावशी तुम्हाला? कारण त्यांनी विकास केला आहे, भांडी वाटप केली, सायकली दिल्या, म्हणजे जे घरकुल सुखसुविधा तुम्हाला पुरवठा घरकुल होतोय. पण मिळाले. चालतंय. ह्या तुम्हाला असं काय वाटतं ह्या परिसरामध्ये अजून काही अडचणी तुमच्या सुटल्यात असं? सुटलेत की अडचणी? कोणत्या कोणत्या? पाणी, लाईट, अजून रस्ता. म्हणजे ह्या आधी पाण्याचे प्रश्न तुम्हाला जाणवत होते, ते सुटल्या का वाटतंय? सुटले. वीज पुरवठा तुम्ही म्हणला जसं की वीजचे प्रश्न सुटले, या आधी वीज पुरवठ्याचे तुम्हाला जाणवत होते? हा, जाणवत होतं, सारखे जात होते. ते आता सुटल्यागत प्रश्न वाटतात. ताई, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं वाटार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजपचा येऊ शकतो, कारण त्यांचे बऱ्याच काही पोरांना शिष्यवृत्ती म्हणा किंवा अनेक सोयी बऱ्याच काही उपलब्ध झालेल्या आहेत, त्याच्यामुळं वाटतं भाजप होईल. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला काही फायदे होत आहेत का इथे? होत आहेत, रेग्युलर आम्हाला हप्ते वगैरे येत आहेत. अच्छा, आणि शेतीचे प्रश्न वगैरे काय सुटल्यागत वाटतात का? पाणी पुरवठा व्यवस्थित होतोय का इथे? हा, होतंय व्यवस्थित, त्याचं काय नाही प्रॉब्लेम. यंदा म्हणजे भाजपच निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? हां. चालतंय. बाबा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाटार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचा जास्त बोलबाला आहे, कोणता पक्ष निवडून येईल? भाजप. असं का वाटतं बाबा तुम्हाला? फलटण तालुक्यात नीरा देवघरचं पाणी 30 वर्षात आलं नाही. त्यांनी 1 ते 1.5 वर्षातच पैशाचा 4,000 कोटी खर्च करून पाण्याची उपलब्धता जलद गतीनं चालवली. त्यामुळं माणसाचा विश्वास बसला त्यांच्यावर. म्हणजे गेले 30 वर्ष पाणी येत नव्हतं, ते आता 30 वर्ष पाणी नुसतं अडवून ठेवलं होतं. म्हणजे शेतीचे प्रश्न तुमचे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही माझी रामराजे संजय बाबांनी दुर्लक्षित केलं. रणजितदानाने लक्ष घालून 4,000 कोटी आणलं मंजूर करून. आता कॅनलचं काम जोरात स्पीडनं चाललं. म्हणजे शेतीचे प्रश्न आणि त्यामुळे भाजपकडे वळलो. शेतीचे बऱ्यापैकी प्रश्न पाण्याचा प्रश्न सुटणारच, सुटल्यातच जमा आहे आता. आणि शिवाय दिवसा लाईट दिली. म्हणजे याआधी तुम्हाला रात्रीचं भिजवत होतो आम्ही. दिवसा लाईट दिल्यामुळं आम्हाला आता चांगलं वाटतं, म्हणजे त्रास होत नाही. बरं. आणि आज तुम्हाला काय वाटतं की तुमच्या वयोवृद्ध गटाला काही प्रगती होती का इथे? तुमच्या सुखसुविधा तुम्हाला भेटत आहेत का? रस्ते झाले. म्हणजे याआधी पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होत होता रस्त्यांचा? नव्हता, पण आता रस्ते बऱ्यापैकी चांगले चाललेत बऱ्याच ठिकाणी तालुक्यात. म्हणजे यंदा वारं बदलतंय, बदल घडतोय. 100% वारं बदलणार. बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाठार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजप. असं का वाटतं बाबा तुम्हाला? कामं बऱ्यापैकी चांगली करतायत. पंचायत समितीचे उमेदवार धनंजय दादा काम करतायत चांगले. शाळेसाठी कंपाऊंड दिले, गावात काय अंतर्गत बाकीची कामं असतात. म्हणजे तुमच्या जनतेचे प्रश्न सुटतायत? त्यांचं बऱ्यापैकी लक्ष असते गावावर. तुम्हाला काय वाटतं तुमच्या इथे वीज पुरवठा, पाणी पुरवठा व्यवस्थित होतोय का? होतोय. चालतंय. दिवसा मिळाली आता 8 तास शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज आहे, त्यामुळे लोकांना आता बऱ्यापैकी अडचणी येत नाहीत. म्हणजे शेतीचे प्रश्न सुटलेत चांगले. गावचा पाणी पुरवठा चांगला आहे, फिल्टर वगैरे बसवलेला आहे.
गावात 24 तास फिल्टरचं पाणी भेटते. आता हे भाजपने जे लाडकी बहीण योजना दिली, तुम्हाला काय वाटतं त्याचा तुम्हाला फायदा होतोय का? होतोय ना. सर्व लाडक्या बहिणींना आता प्रत्येक महिन्याला 1500 रुपये भेटत आहेत. लाडक्या बहिणी आनंदित आहेत. लाडक्या बहिणींना भेटतो तर दाजींना पण भेटावं अशी काय अपेक्षा? दाजींना बी भेटतेच की. आता पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे, सन्मान निधी, पंतप्रधान नमो शेतकरी योजना आहे मुख्यमंत्र्यांची, ते भेटत आहेत. बाकी काय म्हणजे बदल घडतोय तुम्हाला असं वाटतंय? बदल घडतोय. आता काय देश पातळीपासून सर्वच बदलच घडतोय. तुम्हाला काय वाटतं वाठार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचे जास्त हवा आहे इथं? अहो भाजपची 3 सीटं लागणार. दादा पाटील, विष्णुपंत लोखंडे आणि आमचे जे शिंदेत आहेत ना, 100% लागणार. असं का वाटतं बाबा तुम्हाला? आता 30 वर्ष राजेंकडं होती सत्ता, काय केलं नसतं. कमरेत वाकण मुजरा घाला. हे जावं ना तुम्ही तात्यांकडं, पाटलांकडे जावा. कधी कुठल्या PAची गरज नाही, कशाची गरज नाही. आणि तात्यांची प्रल्हाद पाटलांची कामाची पद्धत आहे ना, ती मी फार जवळून बघतो. तिथं कुठले तुम्ही समस्या घेऊन जावा, तात्या डायरेक्ट लाऊडस्पीकर करणार, फोन करणार, होत असं तर होत नाही तर नाही. हे तात्यांची कामाची पद्धत आहे. तुम्ही जसं की म्हणलं आता की तुमचे प्रश्न सुटत आहेत, तर कोणत्या पद्धतीने प्रश्न सुटत आहेत? सगळे कुठलं काय असू द्या, कुठल्या बँकेचं काम असू द्या, कुठल्या कोणाच्या कामं लागायचं असेल MIDCमध्ये कमिशनमध्ये, तात्यांचे चांगले ओले आहे. तात्यांच्या माध्यमातून बरीच लोक एका फोनवर तात्या काम करतात. आता जसं की युवकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटत आहेत का? तुम्हाला वाटतं का, तुम्ही एक युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं? 100% तुम्ही कुठल्याही इथं बघ एवढ्या दोन्ही म्हणजे हिंगणगाव असेल, वाटरा असेल, की तिथं कुठलाही कार्यकर्ता गेला तात्यांपाशी किंवा दादा पाटलांपाशी, तर तिथं तात्यांची कामाची पद्धत, तिथं PAची गरजच नाही आहे. तिथं PA लागत नाही. आणि आपण तुम्ही दुसरीकडे कुठं कोणाचं नाव घ्यायचं नाही, तिथं PA, तिथं मुजरेशाही, कमरत वाका असा प्रकार नाही तात्यांकडे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं वाठार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचा बोलबाला आहे? हे भाजपचाच आणि घड्याळाचा. असं का वाटतं बाबा तुम्हाला? नाही भाजपचाच. आम्ही भाजपचीच माणसं, आम्ही भाजपलाच मतदार. काय तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आता ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमचे काही प्रश्न इथं सुधारलेत? तुम्ही भाजप म्हणताय, तर भाजपने तुमचे काही प्रश्न सोडवलेत का? सुटलेले आहेत आणि राहिलेले सुटतील बी. चालतंय. तुम्हाला एक शेतीमध्ये किंवा पाणी पुरवठ्यामध्ये तुम्हाला काही समस्या जाणवतात का? काय माझ्या स्वतःसाठी तर नाही जाणवत, तरी पण अनेकाच्या समस्या आहेत ती भाजप सोडवणार. तात्या पारला तात्या सोडवणारच. म्हणजे तुमच्या इथे भाजप यंदा बदल घडणार असं तुम्हाला वाटतं? हा, यंदा तर बदल घडणारच. बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं वाठार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? कमळच. असं का वाटतं बाबा तुम्हाला? कारण आता कसं वातावरणच तसं आहे. आणि भाजपने काय आता लाडक्या बहिणीचे काय पैसे म्हणा, अन्य काय असं सगळं व्यवस्थित दिल्यामुळं कमळाचं म्हणजे वारच चालू आहे. तुम्हाला काय वाटतं आता एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या समस्या सोडवल्या जात आहेत का? शेतकरी म्हणून तुमची समस्या सोडवली जाते? सोडवल्या जाते ते, किंवा कामं होते ते. गेलंच तालुका पातळीवर तर काम पडून राहत नाही, कामं होते ते. जसं की तुम्ही म्हणताय की कामं होतात, कोणत्या पद्धतीची कामं होतात जरा थोडं सविस्तर कुठली बी सांगितलं तर? शेतीची होते ती, कुठल्या आपण घेऊन जाईल त्या समस्या सोडवल्या जाते त्या. चालते. तुम्हाला इथं रस्त्याचे किंवा पाणी पुरवठ्याचे प्रश्न काय असं गरज जाणवते का? पाण्याची काय नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित आहे. रस्त्याची जाणवती ती त्यांनी सांगितलं की 5 लाखाचा निधी आता मागच्या 2-3 महिन्यात मंजूर झाला आहे, पण या इलेक्शनमुळं काय तो म्हणजे कामं नाही, प्रगतीच्या दिशेने चाललंय थोडक्यात. प्रगतीच्या दिशेने चालू आहे. ताई, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाठार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचा बोलबाला जास्त आहे? कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? BJP पक्षाचंच. असं का वाटतं ताई तुम्हाला? आता BJPने बरीच कामं केलेत ना. जसं की तुम्ही म्हणताय की बरेच कामं केले, थोडंसं सांगितलं तर बरं पडेल की कोणती कामं? खासदार निधीतून सायकल वाटप झाली मुलींना. इथल्या पंचकृषी जेवढ्या मुली त्या मुलींना सगळ्या दादांनी सायकल वाटप केली. इथल्या गावातील आमच्या शेतकऱ्यांना पाणी आले इथं दादांच्या कृपेमुळेच. म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं की ह्या आधी शेतीच्या पाण्यासाठी प्रश्न होते. हो, प्रश्न होता पाण्याचा भरपूर. माझं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस दुष्काळ होता या गावात. म्हणजे ते आता पाण्याचे प्रश्न बऱ्यापैकी सुटलेत. आणि जसं तुम्ही सांगितलं की ज्या मुली आहेत त्यांना सायकल वाटप झाली, याआधी काही त्रास होता का? म्हणजे लांब त्यांना चालत जावं लागायचं? इथल्या मुलींना निंबोऱ्यात जावं लागतं ना चालत. आणि त्याच्यामुळे मग त्या मुलींचा त्रास कमी झाला ना सायकलीमुळे. इथून मुली मग सायकली जातात निंबोऱ्या शाळेत. इथं फक्त 4थीपर्यंत शाळा आहे ना, पुढच्या हायस्कूलसाठी निंबोऱ्यातच जावं लागतं. आता जसं की तुम्ही म्हणलात लाडकी बहीण म्हणून तुम्हाला आता तुमचा पाठिंबा त्यांना राहणार तर? हो, लाडकी बहीण म्हणून. का तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे.
आणि म्हणजे आमच्यासारख्यांनाच नाही, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना सुद्धा त्याचा बराच फायदा झाला आहे ना. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला त्याचा फायदा होतोय का? हो, होतोय ना. स्वतःचा खर्च आपण त्यातून करू शकतोय ना, ज्याला खरंच गरज आहे ती पण त्याच्यातनं ती होतोय ना. गरीब महिलांना, ज्यांना रोजगार नाही आहे त्या महिलांना पण त्याच्यात 1,500 येतात. 1,500 का थोडी रक्कम नाही आहे, त्याच्यातून त्या स्वतःचा खर्च करू शकतात, घर चालवू शकतात ना. म्हणजे यंदा बदल घडतोय तर? बदल घडतोय, हो. काही जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाठार निंबाळकर गटामध्ये कोणत्या पक्षाचा बोलबाला जास्त आहे? कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही निवडून देणार? भाजपचं जास्त बोलबाला आहे, कारण भाजपचं काम पण तसं आहे. त्यांचं काम म्हणजे रणजितदादांनी मुलींना तर सायकली दिल्याच, पण इथे पाण्याचा प्रश्न होता, तो पाण्याचा प्रश्न सोडवला. जवळजवळ आमच्या इथून मुलींना चालत 4 किलोमीटर म्हणजे 8वी 9वी 10वी ते 4 किलोमीटर निंबोऱ्यात गुरवकीचा मळा म्हणून एरिया त्या तिथे शाळा आहे. आणि 5वी ते 7वीपर्यंत निंबोऱ्यात आहे. मग त्या मुलींना चालायला जायला लागत होतं, किंवा मग बांधाने शॉर्टकट करून, म्हणजे पिकं असली की जाता येत नव्हतं. मग ते सायकली असल्यामुळे ते म्हणजे वेळेत पोचत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्यांनी म्हणजे शासन आपल्या दारी हे कोणत्याच आमदाराने आत्तापर्यंत केलेलं नाही. ज्या आमदारांनी म्हणजे मागील 1 महिन्यापूर्वी म्हणजे इथे आले होते, म्हणजे सगळे प्रांत वगैरे सर्व अधिकारी वगैरे, म्हणजे जसं की तुम्ही म्हणताय की मुलींना जे चालायला जावं लागत होतं त्या सुखसुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. पुन्हा आता लाडकी बहीण योजना आहे. मी तर म्हणजे जे 1,500 माझ्यासाठी ते खूप म्हणजे अगदी मोलाचं ठरले, कारण मी त्यातून माझी फी भरली आणि माझं शिक्षण म्हणजे काही होतं जे शिक्षण ते मी शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे ते त्याच्यात खूप म्हणजे एकदम निधीचा तुम्हाला लाभ होतोय, खूप लाभ होतोय. आणि म्हणजे एक हक्काचे पैसे जे दुसऱ्याकडून आपल्याला म्हणजे आपल्या घरातल्याच माणसाकडून मागावं लागत होते ते मागावं लागत नाही. ते आपल्याला दर महिन्याला आपल्या खात्यात येतात. आपल्या स्वइच्छेने आपल्याला जिथे पाहिजे तिथे खर्च. हो, आणि म्हणून हक्काच्या भावाला मतदान द्यायचं. जरा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. वाठार निंबाळकर परिसरामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजप. असं का वाटतं बाबा तुम्हाला? कारण विकास आपल्याला दिसतो ना समोर. विकास म्हणजे आमच्या गावात आता विकास चालू बी आहे, आणि विकास म्हणजे समधीकडं चालू आहे आता, त्यामुळे भाजप येणार आहे. आता तुम्ही युवक आहात, तुम्हाला काय वाटतं युवकांचे प्रश्न इथं सोडवले जातात का? दादा आमचे समजा प्रश्न सोडवतात. जसं की तुम्ही आता म्हणालात वीज पुरवठा वगैरे, तर या आधी काही प्रश्न होते का की बाबा वीज पुरवठा येत नव्हता जो त्यांनी सोडवून दिला असं तुम्हाला वाटतं? नाही ना, चालू आहे प्रश्न. दादांचं काम अतिशय उत्तम चालू आहे. दादा तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येईल? दादाच. म्हणजे काय तुम्हाला असं का वाटतं दादाच निवडून येईल? विकास कामं आहेत त्यांची. जसं की तुम्ही म्हणताय विकास कामं आहेत, कोणती विकास कामं केली आहे असं तुम्हाला वाटतं? बरेच काय असतात ते कामं. दादा तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? दादाच येणार. असं का वाटतं दादा? दादांचं म्हणजे आमच्या मिरगावर फार लक्ष आहे, आणि शिवाय सारखं येणं जाणं आहे त्यांचं. आमच्या इथं सारखं 4 लोकांशी बोलणं आहे. चला बाबा चला गाठी बिठी घेते अजून बी चालू आहे त्यांचं. म्हणजे रात्री 2-2 जनसंपर्क साधून इथले प्रश्न सोडवले जातात. हां आम जनता असून द्या कोणी असून द्या, त्यांच्याविषयी काय त्यांना सांगावं लागत नाही, किंवा की बाबा आम्हाला यायचं आहे की डायरेक्ट भेटू शकता तुम्ही, काम 2 मिनिटात सांगून करू शकता असं बी. तुम्हाला काय वाटतं वाठार निंबाळकर परिसरामध्ये कोणत्या पक्षाचा जास्त उमेदवार निवडून येण्याचे जास्त चान्सेस आहेत? भाजप. असं का वाटतं काका तुम्हाला? कारण भाजपची कामं आता बऱ्यापैकी झालेली आहेत, चांगली कामं केली आहेत. रणजितदादाच्या नेतृत्वाखाली पाणी लाईट सगळे प्रश्न सुटलेले आहेत. त्यामुळं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वाठार गटातून भाजपच्या आणि पंचायत समितीला सुद्धा भाजपचेच उमेदवार निवडून येणार आहे. जसं की तुम्ही आता सांगितलं पाण्याचे लाईटीचे प्रश्न सुटले, याआधी काय तुम्हाला समस्या जाणवत होत्या का? भरपूर समस्या होत्या. पाणी नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं आमच्या गावाला. पाण्याची व्यवस्था नाही. 6 महिने झालं की पाणी संपून जातं सगळं. त्यामुळे दुष्काळ पडतो. लोकांना पिण्याच्या पाण्याची किंवा जनावरांच्या खायच्या चाऱ्याची ह्याची अडचण उपलब्ध होती. म्हणजे एक शेतकरी म्हणून तुम्हाला त्या समस्या दूर झाल्यागत वाटतं? भाजपच्या माध्यमातून ती सर्व कामं पूर्ण झालेली आहेत आता. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा.
संपर्क मोबाईल विनोद घाडगे 9922643104. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.